मित्रांनो, कोकणात शेळी पालनामध्ये सुका चारा कोणत्या प्रकारचा वापरू शकतो याच्यावरती व्हिडिओ बनवा असं एका मित्राने कमेंट करून सांगितली होती. तर हाच टॉपिक आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा. तर मित्रांनो, बऱ्याच प्रकारचे सुका चारा आपल्या कोकणामध्ये मुबलक प्रमाणात असतात, पण आपल्याला कळत नाही की आपला वेळ कुठे वाया जातोय किंवा मेहनत कुठच्या सुका चारा आणण्यामध्ये मेहनत जास्त घ्यावी लागते, मेहनत वाया पण जाते, पैसा खर्च होतोय. तर मित्रांनो, हा पहिला तुम्हाला सांगेन आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचा सुका चारा वापरायला सोपा पडू शकतो किंवा त्याचा स्टॉक साठवणूक करू शकतो. तर पहिल्यांदा मित्रांनो, आपल्या कोकणात तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच प्रमाणात भाताची शेती केली जाते. तर बरेचसे आपले शेळी पालक आहेत ना, तर भाताचा पेंडा जो असतो सुका, तो पण आणतात शेळ्यांना. पण मित्रांनो, मी स्वतः आणला होता भाताचा पेंडा. तर तो पण शेळ्यांनी खाल्ला नाही. त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे मित्रांनो, गुळाचं पाणी मारून बघितलं, मिठाचं पाणी मारून बघितलं, जेणेकरून बाबा त्या गोडीने तरी खातील. पण मित्रांनो, ती माझी मेहनत फुकट गेली. तो पण काय भाताचा पेंडा काय तोंड लावायला तयार नाही. दुसरी गोष्ट, आपल्या कोकणामध्ये गवत असतं रानामध्ये, ते पण तुम्ही आणता. म्हणजे मी स्वतः आणलं होतं. खरं माहिती आहे मित्रांनो, ते जे गवत आहे ना, जेव्हा कोवळं असतं पावसामध्ये, तेव्हा शेळ्या खूप आवडीने खातात. नाही तर इतर वेळी जर ते मोठं झालं, सुकलं, ते पण खात नाही. त्याच्यावरती पण मित्रांनो सेम मी गुळाचं पाणी मारलं, मिठाचं पाणी मारलं, थोड्याफार प्रमाणात शेळ्यांनी खाल्लंय, पण नंतर अजिबात तोंड पण लावायला तयार नाही. तर ती पण माझी मेहनत वाया गेली. त्याच्यानंतर एक सुका चारा आहे मित्रांनो, तो खूप पौष्टिक असतो शेळ्यांना, पण तो सुका चारा आणलात ना तुम्ही तर वाया पण जातो खूप आणि कष्ट खूप आहेत. तो चारा म्हणजे मित्रांनो नाचणीची काढ. होय मित्रांनो, नाचणीची काढ आहे ना, शेळ्यांना खूप पौष्टिक आहे. पण होतं काय माहितीये मित्रांनो, शेळ्यांना जर तुम्ही नाचणीची काढ अशीच गव्हाणी घालून बघा, काय होतं बघा एकदा. शेळ्या थोडंसं त्याचा जो गोड भाग असतात ना, तो खातात आणि बाकीचं सगळं अंगणात ओढून ठेवतात, म्हणजे गव्हाणीच्या बाहेर पाडून ठेवतात. आणि तुम्हाला माहिती आहे, शेळी असा प्राणी आहे की पडलेलं अजिबात तोंड लावत नाही चाऱ्याला. तर मित्रांनो, म्हणून मी काय केलं माहितीये, तो जो काढ आहे ना, ती आपल्या मशीन असते ना कडबा कुट्टीची, त्याच्यामध्ये बारीक करायला घेतलं. पण एवढा चोथा होतो ना, बारीक तर होतच नाही, उलट त्या मशीनमध्ये गच्च असा अडकून राहतो. तर त्याच्यानंतर मित्रांनो, मी कोयतीने बारीक केली खरी, पण माहिती आहे मित्रांनो, पूर्ण दिवसच्या दिवस जातो, हात दुखतो आपला, प्रचंड मेहनत आहे. म्हणजे एवढ्या असे बोटाच्या तुकड्या एवढे तुम्ही बारीक करायला लागतो. शेळ्या खातात, नुकसान होत नाही, पण मेहनत खूप आहे. तुम्ही एखादा बाई माणूस जरी लावलत ना, तरी शेवटी खर्च आला आणि एवढं बारीक करायचं म्हणजे खायची गोष्ट नाही. त्याच्यामुळे तुमची जर ती मेहनत करण्याची तयारी असेल, बारीक करायची ती एवढं तयारी असेल, तुम्ही नाचणीची काढ पण वापरू शकता, चांगली असते आणि मुबलक प्रमाणात मिळते. दुसऱ्या प्रकारचं आहे की तुम्हाला परवडू शकतो चारा. आता आपल्या कोकणात तूर पण बरेच लोक करतात, तर त्यांच्याकडून पण तुम्ही तूर घेऊ शकता, तुरीचा पाला. पण शक्यतो माझ्या माहितीत इकडे आमच्या भागात तरी कमीच आहे आणि विकत नाही बरेच जण. म्हणून मी काय करायचं मित्रांनो, कोल्हापूर किंवा कर्नाटक या भागातून बऱ्यापैकी चांगल्या गाड्या येतात. तर तुमच्या माहितीत व्यापारी पाहिजे हे सुकाचारा देण्याचा. कारण तुम्ही किरकोळ जर घ्यायला गेलात तर अजिबात परवडत नाही. कारण तुम्ही समजा एखादी गावरान जरी शेळी असली, तुम्हाला 400-450 किलोच्या वरती दर मिळत नाही. आणि सुकाचारा तुम्ही किरकोळ घेतलात तर 28 रुपये 26 रुपये किलो दराने तुम्हाला मिळतो. त्यामुळे कॉस्टिंग तर बसणार नाही, तुमचा खर्च जास्त होणार. आणि आणखीन एक मित्रांनो महत्वाची गोष्ट, ह्या सुकाचारामध्ये पण बऱ्याच प्रकारची फसवणूक होते. एकतर हरभरा घ्या किंवा तुरीचं भुसकट घ्या, एवढ्या जाड काड्या असतात ना, दगड असतात भरलेले, माती असते. तर तुमचा व्यवस्थित ट्रेडर चांगला पाहिजे, व्यापारी, की हा माल आणून चांगला देईल, तुमच्या खात्रीशीर असेल तर. तुम्ही फल्ली माल घेतलात ना तुरीचा, तर चांगला असतो. तर ह्या दोन प्रकारचा सुकाचारा तुम्ही वापरू शकता, एक तर हरभरा भुसा आणि तुरीचा भुसा. तुम्हाला जर 6 टन किंवा 2 टन 10 टन अशी जर घेतलीत एकदम, तर तुम्हाला व्यवस्थित बऱ्यापैकी परवडेल. पण शेवटी मित्रांनो, भांडवल आलं, पैसे टाकायला लागतील, शेवटी खर्चाची बाब आली. तुमची तयारी असेल तर तुम्ही तेवढ्या ह्याच्यात वापरू शकता, नाही तर काय किरकोळ आहे तेच आपण. पण परवडत नाही मित्रांनो, 27-28 रुपये किलोने. इव्हन 2 टनाची तरी गाडी तुम्हाला घ्यायला लागेल. दुसरी गोष्ट, बऱ्याच प्रकारचा अजून आपल्याकडे सुकाचारा आहे कोकणात. फक्त मित्रांनो, आपली मेहनत करण्याची तयारी असेल तर. मी स्वतः मित्रांनो आपल्या कोकणात फणसाचा पाला, उंबराचा पाला, त्याच्यानंतर वडाचा पाला, सुबाबूड, ह्या प्रकारच्या शेळ्या आवडीने खातात आणि चांगला पण आहे.
हे काय करायचं माहितीये, हा ओला चारा झाडावरनं जेव्हा आपण तोडतो झाडपाला, तेव्हा आपला जो शेडची पत्रा असतो तर त्या पत्र्यावरती असं टाकून ठेवलं ना तरी आपोआप ते सुकला जातो. आणि नंतर त्याची व्यवस्थित तुम्ही भरून ठेवलं, साठवणूक करून ठेवली, तर तुम्ही आयत्या वेळी जेव्हा चारा कमी असेल तेव्हा सुका चारा म्हणून वापरू शकता. फक्त कधी कधी त्याला ना बुरशी येते मित्रांनो, व्यवस्थित म्हणजे हवा पण थोडीफार लागली पाहिजे. व्यवस्थित काळजीने तुम्ही जर साठवणूक ठेवली तर तुम्हाला परवडू शकेल. फक्त मेहनत करायला पाहिजे मित्रांनो, कारण एवढं झाडावर चढणं, एवढं झाडपाला गोळा करणं म्हणजे नक्कीच खायची गोष्ट नाहीये. मेहनत प्रचंड आहे. स्वस्त पडेल नक्कीच, याबद्दल काय दुमत नाही माझं, पण तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही हा पण वापरू शकता पर्याय. उंबराचा पाला आणि वडाचा पाला तर अप्रतिम, म्हणजे आणि फणसाचा पाला खूप आवडीने खातात. तर मित्रांनो बघा, थोडक्यात सांगायचं म्हणजे तूर भुसा आणि हरभरा भुसा तुम्ही विकत चांगल्या व्यापाऱ्याकडून घेऊन त्याची जर साठवणूक करून घेतली पूर्ण बारमाही, तर तुम्हाला ते सुक्या चाऱ्याचा एक प्रश्न मिटून जाईल आणि थोडाफार ओला चारा हा हवाच शेळ्यांना. तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता. तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कुठल्या प्रकारचा सुका चारा वापरता हे पण कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून काय राहिलं असेल तर नक्की कमेंट करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.